मैद्याची इन्स्टंट चकली बनवायची असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी 1 कप घेतला आहे मुगडा। ती मुगडा चांगली धुवून बाजूला ठेवून दिली आहे। 3 कप मैदा घेतला आहे आणि असं कपड्यामध्ये बांधून ठेवला आहे आणि इथे कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। कुकर थंड करून मैदा काढून असा फोडून घ्यायचा आहे आणि चाळून घ्यायचा आहे। इथे मुगडाळ घेतले, चांगली मुगडाळ फेटून घ्यायची आहे। मैदा चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इथे मी चकली मसाला टाकला आहे। मुगडाळ टाकून त्याच्यात पाहिजे तेवढं पाणी टाकून असं घट्टसर पीठ मळून ठेवलं आहे आणि पीठ नेहमी झाकून ठेवायचं असतं चकलीचं। आणि इथे साचा घेतला आहे। साच्यामध्ये पीठ भरून मी इथे चांगलं दाबून पीठ भरलं आहे आणि चकली पाडली आहे। बघू शकता मस्त छान अशी काटेरी चकली रेडी झाली आहे। इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे। तेल स्लो टू मीडियम मध्ये गरम करून छान असं चकल्या सोडायच्या आहेत आणि स्लो गॅसवर अशा छान अशा एकसारख्या चकल्या तळून घ्यायच्या आहे। बघू शकता मस्त अशा चकल्या रेडी झाल्या आहेत आणि नक्की करून बघा मैद्याची चकली।